अकोल्यात मतदानाच्या आधी 50 लाखांची रोख जप्त। आपण पाहत आहात GD न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव। अकोला शहरात मतदानाच्या अगदी एक दिवस आधी मोठी कारवाई उघडकीस आली आहे। 14 जानेवारी 2026 बुधवार रात्री अकोल्यातील विद्यानगर गौरक्षण रोड सिंधी कॅम्प परिसर येथे खान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी सुमारे 50 लाख रुपयांची बेकायदेशीर रोख रक्कम जप्त केली आहे। ही कारवाई मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली। पोलीस पेट्रोलिंग दरम्यान एका दुचाकीस्वार तरुणावर संशय आल्याने त्याला अडवून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली। काय जप्त झाले? पोलिसांच्या माहितीनुसार सुमारे 50 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून काही अहवालांनुसार इतर मुद्देमालासह एकूण 50.50 लाख रुपये इतकी रक्कम जप्त झाली आहे। ही रक्कम कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय वाहून नेली जात असल्याचे समोर आले। अटक कोणाला? या प्रकरणी यश लालवानी वय अंदाजे 20 ते 25 सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून रोख रक्कम कुठून आली, कोणासाठी नेली जात होती याचा सखोल तपास सुरू आहे। कारवाईचे कारण काय? पोलिसांचा संशय आहे की ही रक्कम निवडणुकीदरम्यान मतदारांना लाच देण्यासाठी वापरली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे प्रकरण निवडणूक आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्ट चे गंभीर उल्लंघन ठरते। याबाबत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। राज्यभरात कडक कारवाई। आज 15 जानेवारी 2026 रोजी मतदान सुरू असून अशाच प्रकारच्या कारवाया राज्यभरात होत असल्याची माहिती आहे। काही ठिकाणी पुणेसारख्या शहरांतही रोख रक्कम जप्तीच्या घटना समोर आल्या आहेत। पुढील अपडेट। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून निवडणूक निकाल उद्या 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे। पोलीस व निवडणूक यंत्रणा सतर्क असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। आपण पाहत आहात GD न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव।